हे पार्सल कोणाकडून आलंय मला नक्की सांगा. आणि खरं तर रोजच्या धावपळीतून तयार व्हायला वेळच मिळत नाही, पण आज थोडा निवांत वेळ होता म्हणून विचार केलं की आज साडी नेसावी. आणि ही साडी माझ्या नंदेने घेतलेली. जेव्हा मी फर्स्ट टाइम त्यांच्या घरी गेलेली तेव्हा त्यांनी ही साडी नेसवलेली. पण याचा ब्लाऊज शिवायचा मुहूर्त कधी लागतोय काय माहिती. मी ऑफलाईन ब्लाऊज घेतलेला, तोच याच्यावर सूट झाला. आणि खरं या साडीमध्ये खूप कम्फर्टेबल वाटतंय. आणि आताच दारावर बेल वाजलेली. डुगूच्या नावाने एक पार्सल आलेलं. आणि खरी गंमत म्हणजे घरातले कोणीच ऑर्डर केलं नव्हतं. मग हे नक्की पाठवलंय कोणी हाच मला प्रश्न पडलेला. आणि मी सगळ्यांना विचारलं पण कोणीच सांगत नव्हतं. कदाचित हे नातेवाईकांनी सरप्राईज दिलं असेल, कारण की त्यांनाच माझा ॲड्रेस माहीत आहे. टरबूजचा ड्रेस होता, खूप छान आलेला. पण मला अजूनही प्रश्न आहे की पाठवलंय कोणी. तुम्हाला काय वाटतं हे कोणाकडून असू शकतं? तुमच्यापैकी तर कोणी पाठवलं नाही ना, कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी कोणी हे गोड सरप्राईज पाठवले त्यांना मनापासून धन्यवाद. अरे बापरे, हे बघा आमचं चालतं बोलतं टरबूज. आज टरबूज खायची गरज नाही, आज घरातच एक टरबूज आहे. आणि खरंच हे पार्सल कोणाकडूनही आलं असो, पण आमचा दिवस खूप हॅप्पी केला आहे. आणि कसा वाटला तुम्हाला डुगूचा हा टरबूजवाला ड्रेस? कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.